नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर हा संपूर्ण श्रावण महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्याचा आणि अलौकिक ठरणार आहे. कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र स्वतः भगवान महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात महादेवाची सर्वात पहिली आणि विशेष कृपा ही कर्क राशीच्या जातकांवर राहणार आहे. जर तुमची रास कर्क असेल तर कसा असेल श्रावण महिना या व्हिडिओमध्ये सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल, नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, बाधा असतील, काय करावं हे कळत नसेल तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय अडचण आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया कर्क राशीच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. कर्क राशीचे लोक कल्पक आणि मेहनती असतात. श्रावण महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान आता मजबूत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामात येणारे अडथळे किंवा रखडलेले प्रकल्प या महिन्यात अचानक वेगाने पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांची सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. जल, द्रव पदार्थ, अन्नधान्य, हॉटेल, दुग्ध व्यवसाय, सौंदर्य प्रसाधने किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी जोडलेल्या कर्क राशीच्या व्यापाऱ्यांना या श्रावणात प्रचंड नफा होईल. नवीन ग्राहकांची संख्या वाढेल. इच्छित ठिकाणी बदली किंवा प्रवासाचे योग जुळून येतील. भावनाच्या भरात येऊन नोकरी सोडण्याचा किंवा कामाच्या ठिकाणी कोणताही घाई गडबडीत निर्णय घेण्याचा विचार करू नका. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याची रसमिसळ करू नका. मित्रांनो, श्रावण महिन्यात महादेवाच्या आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने कर्क राशीच्या आर्थिक स्थिती आता सुधारणार आहे. मालमत्ता व वाहनाचे सुख, जर तुम्ही घर, जमीन किंवा नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान तुमचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे मजबूत योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. या काळात तुम्हाला आईकडून किंवा मातृपक्षाकडून अचानक आर्थिक मदत किंवा फायदा मिळू शकतो. या श्रावण महिन्यात तुमच्या घरातील पैशाशी संबंधित अडचणी कमी होऊन सुख समृद्धी तुम्हाला नक्की लाभेल. आता पाहूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमी जीवनाबद्दल. मित्रांनो, कर्क राशीचे लोक कुटुंबावर अत्यंत मनापासून प्रेम करतात. श्रावणातील पवित्र वातावरण तुमच्या घरात आनंदाची लहर घेऊन येणार आहे. जर कौटुंबिक नात्यांमध्ये किंवा पतीपत्नीमध्ये काही अंतर आले असेल तर या श्रावण महिन्यात ते अंतर मिटून प्रेमाचा गोडवा पुन्हा निर्माण होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल असणारी काळजी दूर होईल. संततीकडून एखादी आनंद वार्ता तुम्हाला मिळू शकते. घरात पूजा अर्चना, सत्यनारायण किंवा महादेवाचा धार्मिक कार्यक्रम पार पडतील, ज्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. कर्क राशीच्या लोकांनी या महिन्यात अतिसंवेदनशीलपणा टाळावा. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे, ते म्हणजे तुमचं आरोग्य. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने आणि श्रावणात पावसाळ्याचे वातावरण असल्याने आरोग्याची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात तुम्हाला छातीचे विकार, सर्दी, खोकला, कफ किंवा पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या महिन्यात तुम्हाला अचानक अस्वस्थता किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. जास्त थंड पदार्थाचे सेवन टाळा. पुरेसे पाणी प्या आणि रात्री उशिरापर्यंत जागू नका. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर हा संपूर्ण श्रावण महिना कर्क राशीच्या लोकांना महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही दर सोमवारी शिवलिंगवर कच्चं दूध, गंगाजल आणि अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करा. याने तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, हे होते कर्क राशीचे श्रावण महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.